दरम्यान खोक्या भोसले प्रयागराजपर्यंत कसा पोहोचलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासारमधून फरार झाला। अटकेच्या भीतीने खोक्या भोसले शिरूर कासार सोडून सुरुवातीला पुण्यामध्ये गेला। पुणे शहर ग्रामीण हद्दीमध्ये खोक्या भोसले एक दिवस मुक्कामी होता। पुण्यानंतर खोक्या अहिल्यानगरमध्ये गेला आणि तिथेही त्याने एक दिवस मुक्काम केला। अहिल्यानगरमध्ये खोक्या भोसलेने TV9 मराठीला मुलाखत दिली। या मुलाखतीनंतर खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस अहिल्यानगरमध्ये आले। मात्र खोक्या भोसलेने पुन्हा पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर गाठलं। आपण पाहतोय खोक्या भोसले प्रयागराजला नेमका कसा पोहोचलेला होता आणि छत्रपती संभाजीनगरच्या एका तारांकित हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या नावाने रूम बुक करून त्याने मुक्काम केला। छत्रपती संभाजीनगर नंतर खोक्याचा ठाव ठिकाणा लागला तो थेट प्रयागराजमध्ये। खोक्या भोसले ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। बीडचे SP नवनीत कावत यांनी प्रयागराज SPंना फोन करून खोक्याचे डिटेल्स पाठवले। प्रयागराजमध्ये खोक्या उतरताच विमानतळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या।